नमस्कार, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून सप्तशृंगीला चाललेलो आहोत। तर 1-1.5 वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो आणि आज तो सक्सेसफुल झालेला आहे। तर सकाळी 7 वाजता आम्ही निघालो। तर बाय कार आम्ही चाललो होतो। तर समृद्धी महामार्गे दिंडोरी मार्गे आम्ही सप्तशृंगीला गेलो। तर मध्येच ना भिवंडीमध्ये हे शिवसागर रेस्टॉरंट आहे। याच्या आधी मी इथे आलेली होती। तर खूप चांगलं रेस्टॉरंट आहे। तर आम्ही ना मेदूवडा घेतला होता, मिसळ घेतलेली, मसाला डोसा आणि व्हेज ग्रिल सँडविच घेतलं होतं आणि ज्याची की चव छान होती। आणि सकाळी छान असा भरपेट आम्ही ब्रेकफास्ट केला, कारण सप्तशृंगीला गेल्यानंतर किती गर्दी आहे आणि नंतर कधी जेवायला मिळेल हे काही आम्हाला माहिती नव्हतं। त्याच्यामुळे सकाळी छान असा भरपेट आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आम्ही निघालो। तर सप्तशृंगी बरोबर ना मला समृद्धी महामार्गाने जायचं होतं। मला तो महामार्ग पाहायचा होता, ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि न थकवणारा हा प्रवास आहे समृद्धी महामार्गाने जाणारा। आणि आम्ही ना सकाळी 7 ला निघालो आणि दुपारी 1 वाजता ना आम्ही सप्तशृंगी जे गड आहे ना तिथे पायथ्याशी आम्ही पोहोचलो। तर ना सप्तशृंगी मंदिरामध्ये जाण्यासाठी ना VIP पास उपलब्ध आहेत। रोपवेने जाण्याची सुद्धा सुविधा आहे आणि VIP पास जो आहे ना तो 100 रुपयाचा आहे आणि गडावरती जाण्यासाठी 510 पायऱ्या आहेत। तर रोपवेचं तिकीट जे आहे ना ते मोठ्या व्यक्तींसाठी आहे 90 रुपये आणि लहान मुलांसाठी 45 रुपये असे आहे। तर हे सप्तशृंगीचे मंदिर जे आहे ना हे सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते। तर समोरून हे तुम्हाला तिकीट घर दिसत असेल, इथूनच तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमधूनच रोपवेने जायचं आहे। तर थोडीशी गर्दी वाटली, कारण आम्ही इथे 1 वाजता तिकीट काढून सुद्धा आमचा नंबर काहीतरी 2:30-3 वाजता आम्ही रोपवेने मध्ये बसलो आणि नंतर मग वरती गेलो आणि खाली यायला आम्हाला 4 ते 4:30 वाजले। तर तुम्हाला समोर रोपवे दिसत असेल। तर नाशिक जिल्ह्यातील वणी येथील हे सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी हे आद्य शक्तिपीठ आहे, म्हणजेच अर्ध शक्तिपीठ आहे। तर बाकीची 3 शक्तिपीठं कोणती? तर कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका आणि हे अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी माता। सप्तशृंगी हे आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते। देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप इथे पाहायला मिळते। तर ही देवीची मूर्ती ना स्वयंभू आहे। येथील गाभाऱ्याला ना शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते। या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी इथे वास्तव्य केले। रोपवेने वरती गेल्यानंतर गाभाऱ्याजवळ जाताच देवीचे दर्शन पाहायला मिळते। एक ही भव्य अशी ही मूर्ती दगडात कोरलेली, जिला पाहून मन प्रसन्न होतं आणि या मूर्तीचे काम केलेले आहे, त्यावरचा शेंदूर काढलेला आहे। त्यामुळे या मूर्तीला यांनी जो आकार दिलेला आहे त्यामुळे ही मूर्तीचा चेहरा जो आहे ना अत्यंत आकर्षक आणि देखणा दिसतो आणि ते पाहून तर मन अतिशय प्रसन्न होतं। तर मी 2013ला या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आली होती आणि तेव्हा मी पायऱ्या चढून गेली होती आणि आता मी रोपवेने गेलेली आहे आणि तेव्हा देवीचं स्वरूप वेगळं होतं आणि आता देवीचं स्वरूप वेगळं आहे। तर सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास चालू झाला। मध्येच दिंडोरीमध्ये आम्ही स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी आलो।